नमस्कार, मी जगदीश देशमुख. जेएम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण 3 प्रमुख बातम्या पाहणार आहोत. पहिली बातमी अर्थातच मनोज जरांगे पाटलांबद्दलची, कारण जरांगेंनी आंतरवाली ते मुंबई असा मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलंय. ऐन गणेशोत्सवामध्ये हा मोर्चा निघणार असल्यानं पुणे मुंबईच्या लोकांना जरा चिंता वाटू लागली आहे. त्यानंतर आपण वळणार आहोत संजय शिरसाट यांच्या बातमीकडे, कारण शिरसाट पुन्हा एकदा अडचणीमध्ये सापडलेत. यंदा तर रोहित पवारांनी शिरसाटांवर थेट 5,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केलाय. आणि शेवटी पाहणार आहोत पुण्यातील प्रभाग रचनेची बातमी, कारण त्यावरून हळूहळू राजकीय घमासान निर्माण होऊ लागलाय. चला तर मग सुरुवातीला जरांगेंनी आंतरवाली ते मुंबई असा मोर्चा ते काढणार आहेत. त्यामुळं काय काय राजकीय वादंग, सामाजिक समस्या ह्या निर्माण होऊ शकतात, तो विषय समजून घेऊयात आजच्या जेएम विशेषमध्ये. तर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मुंबई मोर्चाची हाक दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे गणपतीच्या दुसऱ्याच दिवशी जरांगे त्यांचा मोर्चा घेऊन मुंबईमध्ये धडकणार आहेत. आता सरकार हे आव्हान कसं हाताळणार याकडे निश्चितच सर्वांचं लक्ष असणार आहे. पाहूयात सुरुवातीला या संदर्भातील जय महाराष्ट्रचा विशेष रिपोर्ट. गेल्या 2 वर्षांपासून मराठा आरक्षण आंदोलनाचा निर्विवाद चेहरा. याच मनोज जरांगेंनी आता पुन्हा मोठ्या आंदोलनाची हाक दिली आहे. जरांगे पुन्हा मुंबईत धडकणार आहेत आणि तेही भर गणेशोत्सवात. बुधवार 27 ऑगस्टला त्यांचा मोर्चा अंतरवाली सराटीतून निघणार आहे आणि गुरुवारी 28 तारखेला किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून ते मुंबईकडे कूच करणार आहेत. मोर्चा पायी नसून मोटार गाड्यांनी निघणार असल्यानं 28 तारखेला जरांगे मुंबईत दाखल होतील आणि शुक्रवारी 29 तारखेला सकाळी आझाद मैदानात सभा घेतील. त्यांच्या या मोर्चाला सरकारनं अजून परवानगी दिली नाहीये. दरम्यान यंदा जरांगेंच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत त्यावर एक नजर टाकूया. मराठा आणि कुणबी एकच आहेत या अध्यादेशाची अंमलबजावणी करा. हैदराबादसह सातारा संस्थान आणि बॉम्बे गॅझेटियर लागू करून अंमलबजावणी करा. गॅझेटचा अभ्यास सुरू आहे, हे आम्ही ऐकून घेणार नाही. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार या आश्वासनाची तातडीनं अंमलबजावणी करा. आणि मराठा आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकरी आणि आर्थिक सहाय्य तातडीनं द्या. मोर्चात आमच्या लोकांना हात जरी लागला तरी मी सरकार उलथवून टाकीन अशी धमकी देखील जरांगेंनी दिली आहे. सातारा संस्थांचं पण गॅझेटियर पाहिजे लागू केलेलं, अंमलबजावणी सहित, आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण पाहिजे. औंध संस्थांकडे तर हजारो वर्षाच्या नोंदी आहेत, त्याच्या सहित ह्या सगळ्यांची अंमलबजावणी आणि लागू केलेलं आम्हाला पाहिजे. त्याशिवाय आम्ही हटणार नाही. त्याचं कारण देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो, विशेष करून कुठलाही ओबीसीचा विरोध करण्याचा संबंध नाही. जर आमच्या सरकारी नोंदी आहेत तर विरोध कोणाचा होऊ शकत नाही, आणि झाला तर तुम्ही त्याचा विचार करू नये. कारण आमचा जर जमिनीचा सातबारा सापडलाय म्हणल्याच्या नंतर जमीन आम्हाला देणं तुमची जबाबदारी आहे. आमचा जर सातबारा नसेल, आमचा जर अधिकार नसेल किंवा आमच्याकडे काही पुरावाच नसेल तर तुम्ही आम्हाला देऊ नका. 28 ऑगस्टला किल्ले शिवनेरीवरून निघाल्यावर मुंबईला येण्यासाठी मार्ग कुठला घेणार याबद्दल देखील जरांगेंनी माहिती दिली आहे. आणखीनही फडणवीस साहेबाला संधीचं सोनं करा. उलट तुम्हाला वाटतं ओबीसी तुमचे तर मराठे तुमचे होतील, आम्हाला काय घेणं पडलंय राजकारणाचं. पण तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला शेवटचं सांगतो, मी सरकारचं दोष देऊन टाकू शकता. तुम्हाला वाटून काय काय नाही. मी माझ्या समाजाच्या लेकराचं रडणं बघितलंय, वेदना बघितल्यात, माझ्या जातीचे हाल मी बघितले. मी सोडित नसतो. मग मी जर एकदा 10 वाजता 27 अंतरवाली सोडली तर मी मंत्री फंत्र्याचं कोणाचंच ऐकत नसतो. जरांगेंनी मोर्चाची घोषणा केल्यावर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके हे देखील आक्रमक झाले आणि आम्हीही रस्त्यावर उतरू, जरांगेंनी आम्हाला हलक्यात घेऊ नये असा इशारा दिलाय. ज्या दिवशी जरांगे ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे अशी अडेल तट्टूपणाची भूमिका घेऊन जर मुंबईला जाऊन उपोषणाला बसणार असतील, त्याच दिवसापासून आम्ही नांदेडच्या माळेगाव खंडोबापासून आमचा ओबीसीच्या हक्क अधिकाराचा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने चालू राहील. आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊ, तालुका प्लेसला जाऊ, गावावरती जाऊ, आमच्या ऊर्जास्थळावरती जाऊ, ओबीसी बांधवांना एकत्र करू, ओबीसी बांधवांना हक्क अधिकाराची जाणीव करून देऊ.
आणि जरांगेसारख्या बेकायदा मागण्या करणाऱ्या, घटनाविरोधी मागण्या करणाऱ्या आणि ओबीसी आरक्षणाची चौकट उद्ध्वस्त करणाऱ्या माणसाला त्याची जागा दाखवण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये भला मोठा लॉंग मार्च निघेल. केवळ हाकेच नाहीत तर जरांगेंचे कट्टर विरोधक ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी देखील जरांगेंना इशारा दिलाय. हिंदूंच्या आयुष्यामध्ये, जागतिक हिंदूंच्या आयुष्यामध्ये गणपती बाप्पाचा उत्सव हा पवित्र, सगळ्यात सर्वंकष मोठा उत्सव असतो. त्या उत्सवाला जगभरातून लोक लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात. अशा वेळेस एक कॅलेंडरवर ठरवून एक गणित, राजकीय आतड्यातले जे कातडे असतात राजकीय, अशा लोकांच्या इशाऱ्यावर जरंगे हे सगळं करत आहे. जरंगेचा हेतू शुद्ध नाही. मोर्चाची सविस्तर माहिती तर जरांगेंनी आज दिली. रविवारी बोलताना मात्र त्यांनी फडणवीसांच्या आईचा उल्लेख करून वाद ओढवून घेतला होता. त्यावरून आज भाजपाकडून तीव्र प्रतिक्रिया आल्या. अशी वक्तव्य केली तर जीभ हातात देऊ अशा शब्दात नितेश राणे कडाडले. तर अशी भाषा वापरणारी व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांची पाईक असू शकत नाही, असं भाजपा आमदार परिणय फुके यांनी म्हटलंय. जरांगेने आरक्षणाची लढाई लढावी, पण ती लढत असताना आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अगर अपशब्द बोलण्याची हिंमत करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याची ते सामर्थ्य आमच्यासारख्या 96 कोळी मराठ्यांमध्ये आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं. जरांगे पाटील ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ते हे सगळे आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे, त्या छत्रपतींना जर हे खरं म्हणत असतील तर कोणाच्याही, कारण महाराष्ट्राची परंपरा आहे, कोणाच्याही आई बहिणीवर आपण जात नाही, कोणाच्याही असं काही विषय शिवीगाळ आपण करत नाही. पण या व्यक्तिगत कोणाला शिवीगाळ करत नाही. पण ज्या खालच्या पातळीवर जरांगे पाटील जाऊन राहिले, हे काहीतरी हे शिवाजी महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे नाहीत, असं यामधनं स्पष्ट होत आहे. एकूणच मुंबईवर धडकणार या घोषणेमुळं जरांगे पुन्हा चर्चेत आलेत खरे, पण त्यांचा हा मोर्चा सरकार कुठवर येऊ देतं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण पुणे आणि मुंबई या दोन्ही शहरांमध्ये गणेशोत्सव मोठ्या स्तरावर साजरा केला जातो. दोन्ही शहरांचे पोलीस या 11 दिवसात प्रचंड व्यस्त असतात, त्यांच्यावर मोठा ताण असतो. अशा जरांगेंच्या मोर्चाचा अधिकचा भार प्रशासन पोलीस खात्यावर पडू देतं का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. विजय चिडेसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज, संभाजीनगर. तर जरांगेंच्या मुंबई दौऱ्यावर लक्ष्मण हाके यांनी टीका केली. जरांगेंच्या मागे अजित पवार आहेत असं मोठं विधान सुद्धा केलं. त्याचे पडसाद हे बीडच्या गेवराईमध्ये उमटले. लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक झाली. हाके आणि विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. समर्थकांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुद्धा झाली. हाके आणि पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा सुद्धा झाला आणि यावर त्यानंतर रोहित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली, ती पाहूया. कदाचित मराठा समाजाचे कार्यकर्ते सुद्धा असू शकतात, नाहीतर माळी समाजाचे कार्यकर्ते सुद्धा असू शकतात. हाकेंचं एक स्टेटमेंट आणि एक वक्तव्य हे व्हिडिओच्या मदतीने सोशल मीडियावर आता स्प्रेड होत चाललं आहे, ज्याच्यामध्ये माळी समाजाच्या विरोधात त्यांनी एक वक्तव्य तिथं केलेलं आहे. त्यामुळे आता उद्या जाऊन माळी समाजाचे युवासुद्धा स्वाभिमानी असल्यामुळे ते सुद्धा काहीतरी असं करतील. त्यामुळे या हाकेंना सरकार तुमचं आहे, सरकारच्या इशाऱ्यावर हाके आजपर्यंत बोलत आले आहेत. खास करून मोठ्या भाजपच्या नेत्यांच्या, त्यांना जे काही प्रोटेक्शन द्यायचंय हे प्रोटेक्शन सरकारने तिथं द्यावं. तर ज्यांच्या गाडीवर हल्ला झाला त्या लक्ष्मण हाकेंची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे. ते काय म्हणतायत ते पाहूयात. सत्ताधारी पक्षामधला एक जबाबदार आमदार, आमचं म्हणणं एवढं होतं की तुम्ही एवढे मोठे बॅनर लावले, तुम्ही सत्तेमध्ये आमदार असताना आणि तुम्ही निवडून आलेले आमदार असताना, आम्ही आमच्या आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त होत असताना तुम्ही एक बाजू कशी काय घेऊ शकता? आणि जर जरांगेंच्या आंदोलनाला यांना जाहीर पाठिंबा द्यायचा आहे, आंदोलनात सहभागी व्हायचं आहे, अरे लाखो रुपयांची, करोडो रुपयांची बॅनर यांनी मतदारसंघात रस्त्यावर लावलेत. विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंकी आणि बजरंग सोनवणे, तुम्ही तिघांनी पहिले राजीनामे द्या आणि जरांगेच्या आंदोलनामध्ये तुम्ही सामील व्हा.
तर जरांगेंनी पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत विधान केलं होतं. त्यावर त्यांनी शब्द मागे घेतो असं सुद्धा म्हटलं होतं. पण त्यावर सत्ताधाऱ्यांनी सडकून टीका केली आहे. भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी जरांगेंवर निशाणा साधला. तर छगन भुजबळ काय म्हणालेत ते पाहूयात. महाराष्ट्रात जरांगेंना कधीही माफ करणार नाही. डीजेवर बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयानं. कायद्याची जबाबदारी पोलिसांवर आणि जरांगे घसरतात मुख्यमंत्र्यांच्या आईवर. व्यक्तिगत द्वेषाने पछाडलेल्या जरांगेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केलाय. असे करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असूच शकत नाही. असं आहे की लोकशाहीमध्ये कुणालाही कुठे जाता येता येतं. अख्ख्या देशातून मुंबईत लोक येतात, जगातून लोक येतात. आता ते तर महाराष्ट्रातले आहेतच आपले. येऊ दे, त्यांना काय बिघडलं कुठे आले तर. आता असं आहे की ते त्यांना समजलं पाहिजे. आणि बरं, त्यांची जी मागण्या ज्या आहेत त्या मागण्या मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्रिमंडळाने पूर्ण केलेल्या आहेत. केवळ एका समाजासाठी 10% आरक्षण दिलेलं आहे. तर मराठा आरक्षणाबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचीही भूमिका समोर आली आहे. मराठा आरक्षण मिळावं, मात्र जातीनिहाय जनगणना करा असं त्यांनी म्हटलंय. पाहूयात. कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश या ठिकाणी जातीनिहाय जनगणना केली आणि 50%ची मर्यादा वापरून त्या ठिकाणी सर्व वर्गांना सामावून घेण्याचं नवीन आरक्षण धोरण हे काँग्रेस शासित प्रदेशामध्ये हे स्वीकारलं गेलेलं आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने देखील या जातीनिहाय जनगणना ताबडतोब करावी आणि जातीनिहाय जनगणनेच्या अनुषंगाने मराठा समाजाला आरक्षण द्यावं, हा देखील आमचा ही भूमिका आहे. सर्व जातीनिहाय जनगणनेच्या अनुषंगाने मराठा आरक्षणाकडे आम्ही मोठ्या सकारात्मक दृष्टिकोनातून बघतो.